हो, ज्या चॅनलने कधी तुमची मुलाखत पण नाही घेतली तिथं पण दाखवायला लागले अण्णा कदम पडले म्हणून. अरे गपना, तुला कळत कसं नाही? गपना, मी पडलोय, तू हित आणि गावभर कशाला बोबाटा मारतीस? हॅलो, पडले पडले पडले. आता आणि कोण पडणार आहेत? आपले अण्णा पडले. हॅलो, अरे नेटवर्कचा काय प्रॉब्लेम आहे? हित पडले. हित दे हेच आवाज आहे. अहो पडले अहो नाही पादले नाही पडले तिकडे द्या. याला वेगळंच ऐकायला जाते. हॅलो, इलेक्शन मध्ये उभे होते ना अण्णा अण्णा, हा. पडले बातकन पडले. हा. ए येड्या, गपना, कशाला बोंबलतोयस? मी पडलोय ना, तू 10 वेळा पडले लोकांना सांगतो साहेब. नाही अण्णा, ते नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे. हा. मी त्यांना पडले म्हणतो, त्यांना रडले आडले चढले असं काही ऐकून बया, जात हाय का आता? पडले पडले. ए येड्या, अरे त्यांना ऐकायला नाही जात असेल तर दुसरा फोन घेऊन बोल ना. नाही. हिचं तू काय माझी जखमीवर मीठ चोळतोस भाई माझ्या? नाही अण्णा, मी कसं काय असं अहो, आपलं मला तर लई टेन्शन आले. तो पाटील आधीच लई माजुरडा होता, आता लई माजणार आहे त्याला. काय करायचं? मी काय म्हणते, काय? ते रिकाउंटिंग काय असतं ते करून टाका ना. आता काय त्याचा उपयोग आहे? वहिनी साहेब, हा. 100-200 मतांचा फरक असता तर आपण रिकाउंटिंग केलं असतं. मग पण आपले अण्णा 1,80,000 मतांनी पडले. एवढे मग आता तर लईच माच करणार आहे तू. आता तो पाटील ऐकणारच नाही. ऐकतच नसतोय तू कुणाला तर. अरे बघ तूच काय अरे पडले रे पडले. अण्णाच पडले. अरे पडले रे पडले. अण्णाच पडले. अरे येऊन येणार कोण? अरे पडून पडून पडणार कोण? अरे येऊन येणार कोण? अरे पडून पडून पडणार कोण? काय आहे रे तुझं? मग त्याला कशी सुरुवात केली? नाही तर काय. अरे आणि ते नाही निवडून आले. तुम्ही सुरुवात नाही केली होय? हा? तुम्ही नाही केली होय सुरुवात? अंगावर येऊ नको. आणि मग तू कशाला येतो इथं? अंगावर येऊ नको. चल तिकडे. त्यानं सुरुवात केली. अरे पण ते निवडून आले, ते घोषणा देतात, बरोबर आहे. तू का घोषणा देतो? मी पडलोय ना. अण्णा तुम्ही लय भोळे आहेत. नाही तर काय. आता ते जिंकले आहेत हा. ना, ते जिंकले आहेत पण मिरवणूक आपल्या दारावर का आली? का आली? मला चळवायला. मला माहिती आहे, तू बोल नकोस. मी नाही बोलत. ए, ओके, इथं. अण्णा शांतरा, ए परव गबर. आपण इथे मारामारी करायला आलो का? तेच बोलतोय अरे तू म्हणजे गबरा ना सावत्या कायम गरम राहतो काय हे धर पागल. एक काम करा, तुम्ही निघा समोरच्या हाटलीत जा, खा प्या मजा करा, सगळं बिल माया नावावर फाडायचं. काय चला चला, आपण पण जाऊ. हा चला. तुम्ही कुठे निघाला? ते म्हणले ना, जेव्हा खावानं पिलं माझ्या नावावर फाडा. हा. अरे भिकाऱ्यांनो, तुम्हाला मिळत नाही काय? वा इकडं. ये. अण्णा अण्णा असू द्या अण्णा, 2 ताटांनी काय फरक पडतो का आपल्याला? हा. हा? पाटील, हे? तुम्हाला अण्णांच्या 2 ताटांची किंमत नाही माहित आहे? हा. ए, किंमत करतोय आमची. मी त्यांच्याशी बोलतोय. त्यांच्या किंमत काय करतोय आमची? अरे तू शांत बस ना. अण्णा त्याला आवरा. तू का बस. अण्णा ते जाऊ दे, हे लहान पोर आहे. तुम्ही आमच्यासाठी आदरणीय आहे बुवा. बघा, तुमच्या तोंडावर म्हणतोय आदरणीय आहे. तू नको शहाणपणा मला शिकूस, मला कळतंय. अण्णा तुमच्याविषयी आदर आहेच आमचा. हा, मग? आता बाबा तुम्ही जे काय घरात जोरात पडले ना, अरे बाप, तुमचं तर डिपॉझिट बी जमा झालं हो. ए यार, माहिती तू नको आता शहाणपणा शिकूस मला. हा. अरे, नाही. इतकं थोबाड करून का आलास ते सांग. हा. अरे प्रेम आहे आमचं तुमच्यावर. तुमचं. हा. आता इलेक्शनच्या सभेमध्ये आपलं जे काही ठरलं होतं बुवा, हा. त्याप्रमाणे करून टाका ना पटकन. हा. काय ठरलं होतं? तुम्ही काय सांगितलं होतं जाहीर सभेत? मी जर इलेक्शन हारलो तर मी अंगाला राख लावून हिमालयात संन्याशी म्हणून निघून जाईल. आता शब्द पाळण्याची वेळ आली अण्णा. ठीक आहे, आणि त्याचं आता हित आणि काय आहे? हित आणि काय म्हणजे अण्णा, विश्वासार्हता असते. आपल्याला 2000 जरी मतं पडलेली असली तरी 2000 लोकांनी आपल्यावर विश्वास टाकलाय, आहे का नाही? त्यांच्यासाठी तरी तुम्हाला हे करावंच लागणार आहे. तुम्ही जे काही जाहीर सभेमध्ये छाती ठोकून ठोकून जे बोंबलून डायलॉग मारले होते की नाही, ते आता खरे करायची वेळ आली आहे. हा? घ्या आता, शब्द पूर्ण करा. तुम्ही संन्यास घ्याच आता. इथं येऊ. काय आता तुझं? त्यांचं बरोबर आहे. काय? किती डायलॉग मारले, सकाळ दुपार संध्याकाळ रात्र आपलं तेच. हारलो तर मी संन्यास घेईन, हारलो तर संन्यास घेईन. एकदा बोलायचं ना, वोट द्या वोट द्या. अरे पण मला वाटलं, मी असं लोकांना म्हटलं मी संन्यास घेतो म्हणल्यावर मला लोक मतदान करतील.
पण आता हरलीत ना. हरलोय. आता मला काय माहिती? आता तुम्ही संन्यास घ्या. हा. अख्ख्या पंचकृषीत नाव आहे आपला. अण्णा शब्द फिरवत नसते आता. अन्ना शब्दाचा पक्का है, शेर के शेरनी को मादा कहते हैं, जो वादा पूरा करता उसको अन्ना कदम कहते हैं. आई मी गोपची. आधी होता मेंढा, आता झाली शेळी. गप बसा. गप. काय चाललंय तुमचं? आपण पडलो, तुम्ही का घोषणा देताय? अण्णा आता संन्यास घ्याच बुवा तुम्ही. हा घेणार आहेत. हा? अण्णा संन्यास नसेल घेणार जमत तर आहेत. सांगा. मंडळी इथं आता अण्णा डायरेक्ट संन्यास घेणार आहेत. हा. मग कुणी काय पण बोलू दे. नक्की घेणार आहे. काढा. कारण ऐका ऐका ना रे. हे काय? त्यांना दाखवून द्या. ह्यांना दाखवून द्या. काढा सगळं काढा. आपण कुणाला घाबरत नसतो. आलं हे काढा. हे काढा तुम्ही. काढा. हा, लवकर काढा. शब्द फिरवले म्हणतात आम्हाला नाही आता सहन. तुम्हाला दाखवते. अरे काढून दाखवा ना, काढून दाखवा. अण्णा करतो आहे. लवकर आम्ही काढा. करतो. नाही, अण्णा काढा. ऐका ना, मी काय म्हणतोय? नाही ना हे पण हे नको आहे. नको. हे पण हे काढा. काढ. अरे हे राहू दे. राहू दे ही. हे मी काढतोस भाई. आधी ही लुंगी लावा हा. आणि मग पॅन्ट काढा. लावा लुंगी लावा आणि मग चड्डी काढा. अरे नको लुंगी. ऐका ना, नको लुंगी. ही लुंगी घालून मी हिमालयात जायचो होय. समजा मी हिमालयात गेलो हा. आणि तिकडे डोंगरावर वारा आला अचानक, माझा संन्यास केवढ्यात पडेल? आता मानी काय करायचं? हे बघ, मी काय म्हणतोय, मी शब्दाचा पक्का आहे. मग पळा शब्द पळा. मी संन्यास घेणार आहे. हो अण्णा. पण मी काय म्हणतोय, हा. ह्यो महिना कुठला चाललाय? फेब्रुवारी. फेब्रुवारी. या महिन्यात तिकडे जाम बर्फ पडतोय, ते तर आहे ते. हाय का नाही? हा. तिथं राहणारी बी माणसं तिथं राहत नाही या दिवसात. हा. माझी काय परिस्थिती होईल ऐका ना. मी काय म्हणतो, उन्हाळा येईपर्यंत मी लोकेशन बदलतो. हा. गोव्यात जाऊन येऊ का मी? गोवा मंडळी पाहताय, गोव्यात कोणता संन्यासी जातो? नाही, माझ्या महाराज मी. हा, गोव्यात फक्त अरे मजा मारण्यासाठी जाता. अण्णा शब्दांपासून फिरण्याचा प्रयत्न करताय. अजिबात नाही. मग अजिबात नाही. मग मी शब्द पाळतोय. मग गोव्यात कशाला? केरळात जाऊन येतो मग. हा. केरळात काय? केरळात कोण संन्यासी जातो का? मग? केरळात फक्त नारळ सोलायचे आणि मसाज घ्यायची. याच्या पलीकडे आहे काय? नाही अण्णा शब्द फिरवण्याचा प्रयत्न करताय. फुल ऑफ डाऊट आहे अण्णा तुम्ही. ऐका, संन्यास म्हणजे माणूस लांबच घेतोय का नाही? हा. आपल्या फार्म हाऊसवरती मी संन्यास घेतो. तसंही माझ्या घरापासून फार्म हाऊस लय लांब आहे. तिकडे बागेत मी झोपडी बांधतो, तिथं राहतो, कंदमुळं उपटून खातो. तुमचं काही खात नाही. नाही अण्णा शब्दापासून फिरताय. अण्णांची दानतच नाही मुळात शब्द पूर्ण करायची. आणि हे अतिशय अविश्वास दाखल आहे. मी तर म्हणतो आम्हाला याच्याशी आता काही घेणं देणं नाही. अण्णांनी शब्द मोडला एवढंच मला सांगणं आहे. चला काही गरज नाही, काही लाईव्ह जायची गरज नाही. घाबरलेले अण्णा घाबरले. तू नवीन नवीन घोषणा घेऊ नको. मला हारलेल्या माणसावर घोषणा रस्ता येत नाहीत. पण मग का घोषणा द्यायची तुला? आपण हारलोय ना, नाही जमत तर नको देऊ ना पण घोषणा. अण्णा ते चाललेत, मग गावामध्ये मेसेज काय जाईल का तुम्ही घाबरलात म्हणून? अरे मी घाबरलोच आहे बाबा. अरे घाबरले अण्णा कदम घाबरले. घोषणा सुचली नाही मला. मग कशाला बोलतो? नाही सुचत तर गप्पच, बोलू नकस. पण अण्णा तुम्हाला माझी शपथ आहे, काय? तुम्हाला संन्यासाला जावंच लागेल. हा. तुम्हाला फार्म हाऊसला कशाला जायचंय? हा. नाही, तुम्ही आता डायरेक्ट हिमालयाला निघायचं. तयारी करा, आता गाडी पण आहे. अरे हा खरंय, पण मला तयारी तर करायला द्या. तुम्ही तयारीची टेन्शन घेऊ नका. मी सगळी तयारी केली. तयारी केली. हे बघा तुमची बॅग. बॅग. सगळे तयार आहे. अरे एका तासापूर्वी माझा रिझल्ट आलाय, तुम्ही बॅग बी तयार केली? आम्हाला कालच माहिती होतं. म्हणजे आम्ही आणि भोजने बसलो होतो, तर भोजने म्हणाला की अण्णा तर काय आता जिंकणाऱ्यातले आहेत नाही ती. म्हणजे खरं आहे ते. आता हारले तर पटकन तयारी केली पाहिजे ना. संन्यासाला जाणार तुम्ही, शब्द तर फिरवत नाही तुम्ही, म्हणून आम्ही बॅग भरून ठेवली. रेडी आहे, बॅग रेडी आहे. अण्णा फक्त उचलायचं आणि जायचं. जायचंय. काय आहे ते बॅगेत? ऐ, काय भरले? अण्णा संन्यासाला गेल्यानंतर जे जे लागतं ते सगळं त्या बॅगेमध्ये आहे. म्हणजे सगळं आहे. म्हणजे वाघाचं कातडं बी आहे आणि मुंग्याची पावडर बी आहे. हा. अरे येडेत का तुम्ही? का? मुंग्याची पावडर कशा त्यात भरली? आता आहे का अण्णा, असं म्हणतात संन्यासाला गेल्यानंतर अंगावर मुंग्याचं वारू येतं. आता आम्ही आहे का तिथं तुमची काळजी घ्यायला? नाही तर काय? म्हणून मुंग्याची पावडर आहे. नीती बरोबर आहे. मग पण वाघाचं खातड कशाला? अण्णा मी काय बुवा आहे का? अण्णा अहो जरा डोकं चालवा. तिथं का नाही कुठल्या बी प्राण्याचा धोका असू शकतो. हा.
तिथं तुम्ही रात्री झोपताना वाघाचं कातडं पांघरून झोपायचं अंगावर. म्हणजे एखादा प्राणी आलाच तर त्याला वाटेल बापरे वाघ झोपलाय हा. तो निघून जाईल. आणि खरं वाघच आला. आणि त्याला मी वाघीण वाटलो. तर ह्यो संन्यास मला केवढ्यात पडाल. केवढ्यात पडाल. नाही अण्णा विचारच केला नाही म्हणजे वाघाची भूक नेमकी कुठली याच्यावर डिपेंड आहे. पण अण्णा जावं तर लागेल. जावं तर लागेल नाही तर माहिती आहे ना पाटील ते मला काय माहिती नाही. तुम्ही ती बॅग घ्या आणि ही फाईल घ्या. ठेवा. हिताने हे काय का करायलास तू. डिवोर्स पेपर आहे ती. वहिनी तुम्ही दुसरं लग्न करणार आहे बुवा. हा म्हणजे आता विवाह मंडळात नाव नोंदवणार आहे आणि नातेवाईकांना सांगणार आहे. नाही त्याची काय आवश्यकता नसेल. जर का तुम्ही माझ्याशी लग्न करणार असलात तर बुवा चालेल मला. तुमची बायको आता 2 वर्षांपूर्वीच गेली ना हो. हा तेच ना. आता कसं या इकडे या. असं म्हणजे आपलं कसं एकमेकांना आधारून जाईल ना वहिनी. हा होकार समजा मग. हाय, इकडे ये. अरे तुम्हाला काय लाज आबरू शरम माझ्या समोरच तुम्ही लग्नाच्या गोष्टी करता. अण्णा 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 आता वहिनींना विषय काढला बुवा तर मग आपलं टाकून पाला शब्द एवढा काय विषय आणि आहे? काय हरकत आहे. हा. आता तुम्ही या संसार प्रपंचात वगैरे पडूच नका. आता तुम्ही सर्व संघ परित्याग करा आणि हिमालयाच्या दिशेनं निघा. आणि जे काय असेल ते मोह माया वगैरे ते आमच्या सारख्या मरते मानवाच्या हवाली करून द्या. आम्ही काय शेण खायचं खात बसू. बरोबर आहे. तुम्ही निघा आता. अण्णा कसं आहे अण्णा हा. तुम्ही आता संन्यासाला जाणार म्हणजे संसारावर पाणी सोडणार मग त्या सोडलेल्या पाण्यामध्ये एखाद्या गरीबाला आंघोळ करू दे की. शांतपणा करू नकोस तू. शांत बस ह्याच्यात बोलू नकोस. आमचं ए, अण्णा चिडू नका चिडू नका. हा. अहो इकडे या जरा. या या. हे बघा आपल्या घरी कधी नव्हत ते संत महात्मे येत असता. हा आज त्यांचं दर्शन घ्या. जोडीनं नमस्कार करा. उद्या असतील नसतील कोणाला माहिती. घ्या नमस्कार करा. अरे तुम्हाला लाजा कशा वाटत आहे तुला गे. तू तरी काही कळतं का तुला. काय करतेस तू हे. अण्णा तुम्ही आता संन्यास घ्या. अख्खा मीडिया आलेला आहे कळतं का तुम्हाला. मी अजाबात मीडिया गेला खड्ड्यात मी नाही घेणार. मीडिया गेला खड्ड्यात. अय, परत कॅमेरा लाव रे यांच्यावर. परत कॅमेरा लावा. असे कसे जात नाही. अण्णा कॅमेरा लावला. आता मला खरं सांगा तुम्ही बापूजींना मानता का नाही. मानतो. त्यांच्या विचारांनी चालतं का नाही. चालतो. मग बापूजींचं म्हणणं काय काय? आहे की आपल्या मनात जसे विचार असतील बुवा तसेच आपली कृती पाहिजे. पण बापूजी हे बी म्हणलेत माझं शेवटचं वाक्य हा माझा विचार समजा. आणि माणूस हा परिवर्तनशील असतो म्हणजे त्याप्रमाणे त्याचे विचार पण बदलत असतात. माझा बी तसा विचार आता बदललेला आहे. मी संन्यास घेणार आहे. पण मी त्या टायमाला असं कुठं म्हणलो होतो की बाबा मी आता संन्यास घेणार आहे मग घेणार आहे. मी कवा बी घेईन. उद्या घेईन परवा घेईन 30 वर्षांनी घेईन. पण आता मी इथं तुमच्या समोर सांगतो या माणसाला हारवेन तेव्हाच संन्यास घेईन. धनी पाया पडते. ए तू बाजूला हो. तू जवळ यायचंच नाही. माझ्या इष्टीतील तुला छडाम सुद्धा देणार नाही. लांब राहा तू. अण्णा मी घोषणा मात्र देईन. अण्णा आमच्या शब्दांचा पक्का गावाला दिला जोरदार धक्का. अण्णा आमचा शब्दाचा पक्का गावाला दिला जोरदार धक्का. ऐका ना. वा 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 एकदम जोरदार झाला परफॉर्मन्स. आहा बघा हास्यरसिक कशी दाद देत आहेत. सई ब्रिलियंट परफॉर्मन्स होता. ब्रिलियंट. टीमवर्क काय असतं हे सतत मी म्हणत असते की टीमवर्क काय असतं तर हे असतं. तर तुम्ही इंडिव्हिज्युअली सगळे काही ना काहीतरी कॉन्ट्रीब्यूट करायला नेहमी घेऊन येता. असं कधीच होत नाही की कोणाची तरी पार्टी कोरी राहिली. अमेझिंग. मला खूप मजा आली. खूप हसवलं. खूप खूप धन्यवाद. वा वा बहारदार परफॉर्मन्स. थँक्यू गाईज. मंडळी दादरचा अमोल पालेकर ओंकार राऊत आज एका डिजिटल चॅनलला मुलाखत देणार आहे आणि ज्या निमित्तानं आज त्याच्या घरी येत आहेत विनोदाची डबल डेकर प्रसाद खांडेकर, भांडूपचा शशी कपूर, निखिल बने आणि कोकणची सुकन्या रसिका वेंगुर्लेकर. हॅलो गाईज. हॅलो 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 हॅलो.
अरे वा हॅलो सई मॅम, हॅलो प्रसाद सर. हाय. आज मी खूप खुश आहे. आज मी खूप खुश आहे. नाही गर्लफ्रेंड नाही मिळालेली ते नंतर. पण आज मी खुश आहे कारण आज डिजिटल चॅनल वाले माझा इंटरव्ह्यू घेणार आहेत ॲज ए सेलिब्रिटी. आय एम अ सेलिब्रिटी नाव. का नाही, आय एम अ सेलिब्रिटी नाव. म्हणजे तुम्हाला सांगतो प्रसाद सर, 1 वर्ष होईल आता मी हास्य जत्रेत आहे, पण या 1 वर्षात कोणालाही माझा इंटरव्ह्यू घ्यावासा वाटला नाही. एवढे सण आले मध्ये, कोणालाही वाटलं नाही बाबा की माझ्या घरी दिवाळी कशी साजरी होते, गणपती कसा आहे, माझा आणि माझ्या बहिणीचं नातं बितं कसं आहे, कोणाला वाटलं नाही असं. पण आज फायनली लोकांना वाटलेलं आहे. हो, परवा विराटचा इंटरव्ह्यू घेतला आपण, माझा नाही घेतला. त्यात काही मला वाईट नाही वाटत आहे, विराटचा घेऊ दे ना. पण मी उभा आहे तिथे, तो इंटरव्ह्यू वाला असा समोरून जातोय, अरे ओंकार कसा आहे, मस्त ना, गौऱ्या कुठे, गौऱ्या कुठे. मी कोण टपरीवर उभा आहे पत्ता सांगायला, नाही की नाही. मी पण आहे ना. पण ठीक, अब जो बीत गई बात गई. माझा आज इंटरव्ह्यू होणार आहे, काय जमायची लिहू. सगळं करून झालं. ह्यात माझं काय होतं. कदाचित म्हणूनच माझा इंटरव्ह्यू घेत नाही कोणी. सर, ही डिमॉरलाइज व्हायची वेळ नाहीये. आज माझा इंटरव्ह्यू आहे, काय नाही, नॉर्मलच चॅनल आहे. आपल्या चॅनलचं नाव आहे solid.com. हे असा जम छोटाच आहे चॅनलचा. माझा इंटरव्ह्यू घेऊन ते फुलवायचा प्रयत्न करतायत, तर बघू काय होतंय. 10:30 वाजता बोलवलेलं, 12:30 वाजले तरी आलेले नाहीये चॅनल. ठीक आहे, हरकत नाही. पण आले वाटत. विश मी लक. या सर, या मॅम, या बसा. ओ काय, हॅलो मॅम, हॅलो उठा. कोणी मारलंय का तुम्हाला. ओय, कोणी मारलं. हॅलो, हो काय झालंय, काय झालं प्लीज सांगा. हॅलो मॅम, काय झालंय. उन्हाचा त्रास झाला. बाहेर प्रचंड ऊन आहे ना, त्याच्यामुळे होत आहे असं. या बणीच्या नाकाचा घोणा पण फुटलाय. तुम्हाला उन्हाचा एवढा त्रास झाला. राजस्थानला राहतोय आपण. नाही उन्हात ना चालत आलो ना. थोडं पाणी द्या ना. हो देतो पाणी देतो. अहो पण एवढं काय आहे ना, म्हणजे यायचं ना, चालत कशाला आलात तुम्ही हे मला कळत नाहीये मुळात. हे घ्या. सर, उडता येत नव्हतं ना, म्हणून चालत आलो. आणि पळत यावं इतके महत्वाचे तुम्ही नाही. बणे, तू पण ना. इंटरव्ह्यू घेणार आहात म्हणून, नाहीतर पटकन उत्तर दिलं असतं तुला. मित्रा, अरे चालत का आलात म्हणजे गाडीने यायचं ना, असं म्हणायचं होतं मला. ऐका ना, सगळं सोडा ना. आधीच खूप उन्हाचा त्रास झालाय. जरा तुम्ही फॅन लावता का. हो. आणि या बणेला ना थोडा बर्फ द्या. म्हणजे एवढे दमला, तेवढा त्रास होतोय, तर तुम्ही इंटरव्ह्यू कसा घेणार आहात. होणार काय म्हणजे करणार ना सर तुमचा इंटरव्ह्यू कर. हे बणे, ओके. चल ना, उठ ना बाबा. रक्त पुसते नाकाचं आणि कॅमेरा ऑन कर, चल लवकर. हो. अच्छा, म्हणजे सुरू करतोय आपण इंटरव्ह्यू, सुरू करतोय. करूया सर, मग इथे बसू का मी, का इथे उभं राहू. नाही सर, तुम्ही उभे राहिले तरी चालेल. ओके, म्हणजे असं कॅज्युअल असणार आहे, असं उभं मग बसलोय मी वगैरे. ओके, लवकर ना, करा. सर. फक्त मला जरा ना जायचंय, निघायचंय मला 2 पर्यंत. म्हणजे नो प्रॉब्लेम सर, आपण असं लगेचच करून हा, टाकू. चल. या सर, या. हा. रे रोलिंग आहे, करा. स्टार्ट सर. तुमचं नाव सांगा. हा काय अँगल लावलाय. म्हणजे लोक इंटरव्ह्यू बघणार का इंटिरियर बघणार आहेत. करूया सर, होईल. बणे, घेऊया बणे ना. काय करतो. बणे नीट कॅमेरा पकड ना. नीटच घे. मला निघायचंय, असंच असणार आहे. नाही मिड अँगल लाव ना बणे. 993 इंटर. अरे हॅलो कशी आहे तू. अरे असू दे. वन अँड ओनली फेमस फाईट मसाल डिशूम सर. अरे सर, अरे हा, सर कसे आहात तुम्ही. एकदम गप आहे, एकदम गप्पा गप. सॉरी, आय एम सो. कोण आहेत हे माझ्या घरात काय करताय. टीम मधले आहेत का आपल्या. कमॉन सर, तुम्ही याणा नाही ओळखलं. ठीक आहे. याणा ओळखलं नाही सर. अरे. सर हे फेमस फाईट
या डिशूम सर असं नाव आहे त्यांचं. हा म्हणजे आपल्याला ना ते अब्बास मस्तान भाईनी दिलेलं नाव आहे हा डिशूम सर. अब्बास मस्तान. हा त्यांनी नाव दिलेलं आहे. खरे अब्बास खरे व्हाईट वाले. हा ऍक्च्युअल मध्ये माझं नाव आहे ना शक्तिमान सूर्यवंशी आहे. एक मिनिट म्हणजे द ग्रेट फाईट मास्टर शक्तिमान सूर्य. मीच आहे तो मीच आहे. तुम्ही खरंच आहात ते म्हणजे मेरे हात में 3 त्रिशूल किंवा शोले बने अंगारे त्या पिक्चरचे फाईट मास्टर. मेरी भी जले. आय एम सो सॉरी सर. आय एम सो अरे सॉरी. ठीक आहे यार. अरे एवढा काय उठतो काय ना होता आय एम सो सॉरी नाही, नाही, ठीक आहे, मी ठीक. बघितलं नव्हतं कधी तुम्हाला पण आज मी पहिला. अरे कसा बघशील तिकडे हास्य जत्रेत तुम्ही मारता तो पंच वेगळा माझा पंच वेगळा. तुमचा एकदम सेन्स ऑफ ह्युमर एकदम म्हणायचं अरे नाही तो तर आहे आपला का. सॉरी सर. एकच मिनिट तुम्ही जरा इथे आले का? काय झालं सर? सर तुम्ही बसा ना. अरे नाही ते इथे रॉड टाकला ना तो फोल्ड होत नाही पाय बसू शकत हो नाही. ओके. प्रॉब्लेम सर तुम्ही उभे राहा. जरा काय झालं? हे इथे काय करतायत? हे इथे काय करतायत? ओ हा ते सांगणारच होते सर. सांग. सर ठीक आहे. एनी विच वे मी इकडे येणारच होते तुमचा इंटरव्ह्यू शूट करायला आणि हे सर आहेत ना ते पण याच एरियामध्ये राहतात तर मी त्यांना बोलले की तुम्ही इकडे जा ना इकडे शूट करूया ओंकार वेंगुर्लेकरांकडे. राऊत अण्णा का माझं वेंगुर्लेकर. नाही नाही या बघ हे कसं आहे माहिती कसं आहे दादर मध्ये तुम्ही राऊत अण्णा अरे विसरताय. हा माझा पण यांचा पण इंटरव्ह्यू तुम्ही इथेच घेणार. हो सर. हा ठीक आहे चालेल आपण माझा तर सुरू करूया. मी खूप नाही ऐका ना हा, सर. आधी फटाक करून माझा करून घ्या. माझी ना अक्षय कुमार सोबत फायटिंग आहे. नो प्रॉब्लेम सर आपण आधी तुमचं शूट Yes, करू sir. यांचं काय नंतर करता येईल सर. या ना. इथे या ना. यांचं नंतर नाही मला काय? जायचंय. माझं कॉल टाइम आहे कळलं का. माझा कॉल टाइम आहे मला जायचं आहे. सर आपण तुमचं नंतर करूया. अरे नाही माझं नाही call आधी time- जायचं आहे अरे माझं पण सॉलिड गर्ल आधी पटकन करून घेऊया ना लगेच होऊन जाईल फटाक करून. पटकन करा. पटकन करूया ना सर लगेच प्लीज. करा. चाल. तुम्ही सिनियर आहेत तुम्ही ते. थांबा ना हा. थोडा वेळ. हा, हा. हा, हा. ए पण उठला चल कॅमेरा घे ट्रायपॉड वर लाव लवकर. ऐक रसिका इकडे शूटिंग वगैरे करू पण या ट्रायपॉडचा तिसरा पाय ओपनच होत नाही. बने अरे हा पण तू नॉनसेन्स आहेस का रे तुला अक्कलच नाही आता कसं करणार शूट तुला आयत्या वेळेला कळतं आधी सांगता येत नाही एवढा तुला? काय नाही शांत. माझा पण पाय ओपन होत नाही. नाही मी बोलतो नाही, ऐके सर. तू शांत हो तू सुरू कर मी बघतो काय करायचं ते. तू कर सुरू मी आहे ना. असं हो कसं? राऊत सर इकडे. ए काय नाही हा पाय तुटलाय हा. जरा इथे पकडून बसा ना. पाय पकडून बसा ना 2 मिनिटं शूट करायचंय. मी सेलिब्रिटी आहे रे. करा ना हास्य जत्रा. 2 मिनिटात होईल लगेच करायचं करा ना 2 बस मिनिट. ना भाई केवढा टाइमपास करतो एवढा झाला असता. बसा चल ना ना. सर हे असं पकडून बसा. येस येस हा 2 मिनिटं लगेच होईल. मी असं पकडून येस असं पकडून पकडून बसा. बसा ना. मी थोड्या वेळासाठी मी सेलिब्रिटी आहे. प्लीज ना सर. मी हास्य जत- हो 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 आपण त्याच्यानंतर तुमचं पण शूट करणार Yes, आहे yes. सर. Yes, एक- हा. चल चल आम्ही करूया. अख्ख्या महाराष्ट्राला हसवतो आम्ही. ए, चल ना चल ना. हलू नका तुम्ही. बने येस रोल कर कॅमेरा. रोलिंग ऍक्शन. फ्रेंड्स शॉलिड टीव्हीवर तुमचं शॉलिड स्वागत आणि मी आहे तुमची शॉलिड गर्ल अवंतिका पितळे आणि आपण आहोत आता फेमस फाईट मास्टर डिशुम सर यांच्या बरोबर. डिशुम सर तुमचा सिनेमा आग हूं मैं जलता रहूंगा या सिनेमासाठी तुम्ही फाईट सिक्वेन्स शूट केले आणि ते खूप फेमस झाले सर त्याला अवॉर्ड पण मिळाले सर. नाही, सर खरं आहे. त्याचा अनुभव कसा होता सांगा ना. कसं असतं माहित आहे आपण जिंदगीत असा चालत असतो एक टर्न येतो आणि तो टर्न आपल्यासाठी महत्वाचा असतो. तसा हा टर्निंग पॉइंट होता. त्याच्यात ना हिरो विलनला 25 वेळा किक मारायचा ते एकदम लोकांच्या लक्षात आय राहिलं. नो सर आय नो आय रिमेंबर थिएटर मध्ये लोक यांचे असे किक 25 टाइम्स काउंट करायचे. अरे मोजायचे 1 2 3 करून I know. लय हिट झाला होता तो हो सिनेमा. सर हा. आय नो प्रेक्षक तुम्हाला पण आता तसं वाटत असणार आहे की सरांनी फायटिंग सिक्वेन्स करून दाखवायचं आहे ना. अरे नाही अब्दुल असता तर कोण अब्दुल सर. अब्दुल आपला राईट हँड आहे पण आपण ट्राय मारू Request शकतो. आहे. हा करा ना या. सर, अरे please नाही करा ना. म्हणतायत तर राहू दे या. ना कशाला. ए, राहू तिकडे या जरा नाही सर. इकडे ये ना यार थोडा उभा तर राहा इकडे. या ना. मी दाखवतो काय झालं तुला सांगतो. असं नॉर्मल होता काय वेगळा तू तिकडे राहा बाय. हा हा आता ते समजा पकडण्यापेक्षा हे बरं आहे. हा सरांबरोबर जरा गुंड आहे ना हा आणि हा हिरो आहे तर तेव्हापासून ना मला हुलकिंग बोलायला लागले. हुलकिंग म्हणजे कसं माहिती असं हुल दिले तर माणसाचं लक्ष नसतं ना. नाईस आयडिया. हा मग तेव्हापासून असं हुल दिली की हा माय गॉड सर दिस इज नाईस
नाईस असा नाईस वन एकदम करून टाकला नाईस. सर लागलं मला लागलं. अरे जरा लांब राहायचं ना मग. मला लागलं. तुम्ही अरे. थांबवा हा इंटरव्ह्यू माझा घ्या ना ऐक इंटरव्ह्यू रे. नाही, थांबा. काय नाही होत बस इकडे आपण आता सरळ करतो बस एक मिनिटं थांब. हे इकडे तुम्ही का आता होईल वरती घोरपडीचं तेल लाव सगळं होऊन जाईल ते. ओके सर सर ओके Are you okay, sir? मी ओके आहे पण माझा इंटरव्ह्यू घ्या आता प्लीज ह्यांना आपण थांबवा. घेणार ना सर ह्यांचं कम्प्लीट होऊ दे. सर सर माय नेक्स्ट क्वेश्चन सर. हा. सर फेमस हिरो राहुल सिन्हा त्या सिन्हांसाठी तुम्ही खूप शूट केलं सर. त्यांचं फाईट सिक्वेन्स शूट केला. त्यांच्यासोबतचा अनुभव सांगा. अरे तो राहुल आहे ना तो तुमच्यासाठी ऍक्शन हिरो आहे. बाकी तो फट्टू आहे तो घाबरतोय सर, डमी बरोबर करतो तो. हा पण त्याच्यात एक ना सिक्वेन्स होता तो लय भारी झाला होता म्हणजे आय नो सर आय नो. तो माणूस एकाला अशी मान पकडतो आणि असं पकडतो. तिथे ना थिएटर मध्ये सगळे असे गुदमरून जायचे सर तो सीन बघून. तो असा सुचला होता आपल्याला. अब्दुल काम ऐकत नव्हता. म्हटलं अब्दुल काय करतो यार. तो मी म्हटलं अरे इथं फाईट आहे. मग तेव्हा तो हिरो असा करायचा. म्हणजे हिरोने काय केला असा हुल दिला तो घाबरला की लगेच असं धावला. असं हे करायचा तो. पण तुम्हाला सांगतो ह्याच्यात महत्वाचा ना समोरच्याची रिॲक्शन महत्वाची आहे. राईट सर. तो जो रिॲक्ट करायचा हा ना अब्दुल. अब्दुल कुठे गेला. अरे अरे अब्दुल इथं आहे का? सर सर आर यू ओके सर. सर ओके ना. अरे अरे खरंच गुदमरलो ना मी. अरे नाही तुम्ही वेडे आहेत का नाही नाही अरे एक नंबर सर एक नंबर. तुमची ऍक्शन वर रिॲक्शन काय कमाल होती एक सर. अबका ये. सर क्या- कसली ऍक्शन रिॲक्शन एक मिनिट काय तुझ्याची मान पकडायला पाहिजे मग तुला रिॲक्शन खाली करेल बस खाली बस Sorry, sir. खाली बस तू काय झाला नाही हो नाही हो तुम्ही असं हे केलं नाही नाही अरे आपला रोजचा आहे हे मस्त आहे. आता काय नाही आता होणार. आता ओके ना एकदम ओके ना. आता लास्ट क्वेश्चन विचारते सर मग तुमचाच इंटरव्ह्यू नको करूया आपण. इंटरव्ह्यू नको ना हा तर सर लास्ट क्वेश्चन सर. तुमचा आता रिसेंट फिल्मचा जो टीजर आले सर त्याच्यामध्ये तुमचा हिरो विलनला असं धपाधप डोक्यामध्ये बॉटल फोडतो सर. अरे नाही. त्याच्यासाठी तुम्ही काय ट्रिक यूज केली आहे सर सांगा ना. अरे म्हणजे आता चल सांगतो सगळ्यांना माहिती आहे ती खरी बॉटल नसते. ती नसते? ती शक्करची बॉटल असते. तुम्हाला असं वाटतं की ती मारली जाते Seriously? पण ती मारताना पण एकदम ट्रिक करायची असते ना. आता ही जी बॉटल आहे समज हा भाग आहे ना हा भाग हा मारायचा. हा मारला तर लागतो. हो, sir. हा पकडायचा ना असं माय गॉड सर 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 हे सर हे खरे बॉटल होते सर. तुम्ही हे रॉड बरा झाला रे माझा रॉड बरा झाला याच्या आईला एकदम तोडफोड परफॉर्मन्स. मस्त. प्रसाद ना. ऍक्शन पॅक्ड पॉवर पॅक्ड बाटली फोड परफॉर्मन्स. मजा आली पशा कॅरेक्टर जे पकडलं होतं जे बेरिंग त्याचं ऑब्झर्वेशन इतकं परफेक्ट होतं. युजली असे फाईट मास्टर्स आपल्याला अनेक सेट्सवर भेटतात मग ते त्यांच्या इतिहासात रमलेले असतात आणि फार मस्त ऑब्झर्वेशन होतं आणि तो आवाज जो एक वेगळा लावला होतास फार मजा आली. फ्रँकली मला माहिती नव्हतं कारण मी कधी केलं नाहीये. गोस्वामी सरांनी ते सगळं डिटेलिंग सांगितलं Wow. काय करतात आणि कसे असतात ते. वा मजा आली खूप मजा आली. थँक्यू राऊत तुला लागलं नाही ना ती बाटली. नाही अरे आपलं ओके लवकरात लवकर येत्या वर्षभरात तुझे भरपूर इंटरव्ह्यूज येऊत अशी शुभेच्छा अशी प्रार्थना करतो. बने मस्त. रसिका फार सुंदर अटेम्प्ट होता. अतिशय छान अटेम्प्ट होता तुझा आणि तो कन्सिस्टंटली पकडून ठेवलास तू. व्हेरी नाईस. वा 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 वा. मंडळी किराणा मालवाला शंकर्या आणि त्याची प्रेयसी शितली आज पुन्हा एकदा भेटणार आहेत आणि आज त्यांच्यासोबत आहेत कल्याणची चुलबुली शिवाली परब आणि सातारचा विनोदी तारा रोहित माने. हो बोला. होय शिकले तू इथं काय करती. मारायला आले तुझ्या. आता तुझा विचार करत होतो मी. खरं का काय तवाच उचक्या लागल्या रे मला. होय तर हे घे हा. पोह घेतले होते तुझ्याकडनं त्याला कीड लागली. आता याला कीड लागली. मग काय होय. बदलून दे. शितले गप्की कोणतरी बघेल. काय
शितले कोणतरी प्रेम करतोस ना माझ्यावर शितले कोणतरी प्रेम बघल करतोस घाबरतोस कशाला शितले कोणतरी बघल काय काय बघल बघल करतोय गप्पी. ऐक ना मला स्थळ यायला लागले ती विचार की माझ्या बापाला अगं आधी मला माझ्या बापाला सांगू दे की तू हात सोडून मी कोणतरी नाही बघल. सोडायचं. कोणतरी बघल नाही सोडायचं शितले नाही सोडायचं. गावातले कोणी बघितलं ना लय वांद होतील नको शित- हा. सोड की लई यायला लावताय तुम्ही आतापर्यंत माझा आणि पम्याचा एक राऊंड पूर्ण झाला असता शेतात. टिटवे कसलं काय बोलतोय कसला राऊंड अय तू तर तोंड्या अरे बाबा आम्ही शेताव बांधावर असं बोलत बोलत एक राऊंड पूर्ण करतोय हा. त्याचा राऊंड पूर्ण झाला असता म्हणते मी. त्याचा राऊंड पूर्ण झाला पागल. बघ केवढं रोमॅन्टिक आहे हा. ती ते आणि तू एका रोमॅन्टिकच नाही नुसतं नको की चल की आपण एक राऊंड मारूया नको शितले कोणी बघितलं का चल नाही की. लय वांद होतील नको शिकले. दुकानवालं हो हो पडलं काय सगळं नाही सामानच लावत होतो सामानच लावत होतो काय द्या काय खायला बियाला असलं द्या की पाहुणं काय पाहिजे सांगा की चिप्स आहे ती का हाय ते की चिप्स आहे चिवडा आहे तुम्हाला काय पाहिजे आणि बॉबी आहे ती का बॉबे बी आहे ते की नाही चिप्सच द्या चिप्स देऊ होय बर हे घ्या कितीचे दिले 10 रुपये झाले हा. 10 रुपये हो हो होय. घ्या की 10 रुपये देतो की नवीन दिसताय पाहुणं गावात हो हो नवीनच आहे कुठनं आलाय ए इथनं सांगवीत आलोय सांगवित नव्हे हो सांगवीत पाहुणे हा. सांगवित आत्या दिली माझी काय सांगताय हो तर. असं होय इकडं कुणाकडे आलाय ए इथं ते संमेराव नाहीत का हा त्यांच्या घरी आलो होतो ती शीतल संमेराव काय ती त्यांचीच पोरगी आहे का होय, शीतल. होय 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 मी बोलतोय ना होय दुकानावर लक्ष ठेव हाय की हाय की शीतल संबीर होती त्यांचं काय हो त्याचं काय नाही त्या शीतलचं स्थळ आलं होतं मला डाळ पडली तिच्याकडनं ठेव तर ठीक आहे. हे स्थळ आले होय हो शीतलचं स्थळ आलं होतं घरातली म्हणली बघण्याचा कार्यक्रम करून टाकू हा. म्हणलं बाबा कशाला उन्हात आणायचं त्यासनी घेऊन यायचे आपणच जाऊन आपली माहिती काढून येऊ हा, हा. पण म्हणलं आपलं बघू चला कशी काय पोरगी काय करती कशी दिसती हा. घर जोडणारी आहे का फोडणारी आहे बघू म्हणलं आपलं अंदाज काढू कशी काय पोरगी ती पोरगी तशी बरी नाही बरं असं नाही होय. हो बरं नाही म्हणजे काय वाईट आहे तिच्यात एकच मिनिट हा पाहुणा एकच मिनिट इथं ये ना पाहुणं आलो बरं का एकच मिनिट दुकानावर बरं नाही हवी ती. आणि पागल आहे काय तुम्ही तुला बोल्यावर चढायचंय का ह्याच्याबरोबर लग्न करायचंय तुला अगं त्याला सलटवायला खोटं सांगतोय नव्हतो होला हो तरी कर ना जपून बोल जरा जे बोलशील ते. हा, हा. काय दुकानवलं काय बरी नाही म्हणला म्हणजे काय फॉल्ट आहे का पुरीत काय नाही 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 फॉल्ट नाही हो मग? तापट आहे जरा होय होय आणि जीभ केवढी चुरू चुरू चालती म्हणजे आजूला बाजूला कोण आहेत ते बघायचं असतं की नाही नाही जिभेचा पट्टा नुसता चापाड 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 चालू असतोय तिचा लय बोलतीस हा लय बोलती ती ती लय बया बया लय बोलती हो पण कसं आहे त्या पोरीचं आहे का नाही समोरच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलत असतोय प्रत्येक वेळेला त्याच्यामुळे ती तशी वागती ते असते म्हणून लय बोलती ती आपण बोलण्यात काहीतरी मर्म पाहिजे का नाही पाहुणे हा, ते बी आहे की. आपलं देवानं दिली जी म्हणून वच्चा 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 करायचं अर्थ होय त्याला नाही. तिखट आहे लई 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 तिखट नाही करा काय वा खरंच तिकड आहे व्हय. होय चालतंय की मग हा? एक नंबर आहे की हा ह्याच्या आयला आपल्याला बी असलीच फाटाकडे पुरगी पाहिजे लवंगी मिरची हे जणांली पाहिजे लगा अरे आपण काय रस्ता वाढणारा मर्दगडी आहे आणि काय फतफत खाणार आहे होय हा? आणि तुम्हाला सांगतो अशा तिकडे बोलणाऱ्या पुरी असते तर नाही त्यासनी दमात घ्यायला लय आवडतंय आपल्याला रंगल बघा आमची दंगल आहे की नाही या अशी रंगती की नाही बघा 4 लफडी आहेत तिची ए, 4 पोरांना फिरवती पण म्हणजे असं वरवर आहे म्हणजे फार असं काही हे नाही ते पोरगी बरी आहे हा. म्हणजे असं लोक सांगते ती वरवरच आहे लय खोलात काही घुसलेलं नाही पोरगी हे पण आहे. पोरगी म्हणजे चांगली. हा हा पोरगी चांगली आहे मला माहित आहे तर पण ते त्या 3-4 लफड्यांमधलं एक चालू आहे होय. सिरियस प्रकरण आहे होय होय स्वच्छ वालं सिरियस आहे होय. हो आणि तो मुलगा आहे ना 1 नंबरचा झंडू आहे झंडू आहे होय त्यो. झंडू म्हणजे येडा आहे येडा येडा पण नाही त्यो. काय बोलतीस अरे बाबा येडा म्हणजे येड्यासारखा जीव लावतोय तिला हे खरं आहे मात्र आणि ती पण येड्यासारखा जीव लावते त्याला हे बी खरं आहे हो ऐकू नाही चालतंय तरी बी तुम्हाला सगळं चालतंय
चालतंय चालतंय पत्ता द्या त्याचा कोणाचा पत्ता पाहिजे त्या झेंडूचा पत्ता द्या की त्याचा पत्ता कशाला पाहिजे नाही तो जात असेल की कवा तालुक्याला रोज जातोय की गडी दिसेल कुठं तर रस्त्यावर पडला म्हणजे ट्रॅक्टरनं उडवाय काय वेळ लागतोय त्याला काय एवढं? नाही पाहुणे नाही हो एवढं काय जीवावर उदार बिदार होऊन प्रेम करत नाही ते हो नाही म्हणजे करतो करतोय. पण एवढं नाही करत पाहुणे त्यो प्रेम म्हणजे बापरे एवढं केलं माझं काय म्हणणं तुम्ही तरणा बांड गडी आहे कशाला काय हातात घ्यायचा ती पोरगी नाही ना चांगली आता तुम्ही लगीन कराल उद्या त्या पोरावर गेली पळून तर कशाला रिस्क घ्या कळवा नकार कळवा काय नका येडबेड आहे काय तुम्ही लागा नकार कळवा म्हणजे कळवा की आला का असली रोमॅन्टिक पोरगी काय हुडकून तरी गावणार आहे मला हा एवढी सगळं पाखरं येऊन लागा ह्याच कणसावर बसते ती म्हणजे कणसात काहीतरी आहे हाय की हो आणि आपण तरी काय थोडं रोमॅन्टिक आहे होय त्याच्या आईला 2-4 परफॉर्मन्स हाणलं नाही तिच्या पुढं इसरती बघा त्याला चांगला आहे ती हो तुम्ही म्हणजे तुझ्या त्याने झालं नाही तर बॅकअपला चांगला आहे पोरगा शितलेसाठी आलंय हे स्थळ आणि ही उगा आपली पुढे करते उगा शितलीसाठी आलंय का नाही मग काय चांगलं आहे चांगलं नाही चांगलं ना. त्याच्यासाठीच बोलते की हे चांगलं आहे म्हणून शितलीसाठी मग कळव तुम्ही होकार चांगला आहे तर काय सगळं केली नाही आता मी जातो तुला होकार करून टाकतो ऐका ना हा नाही हाय केली नाही आहे केलीन महत्वाची गोष्ट सांगायची राहिली आहे मग हो रॉबडी आहे एक नंबरची हा रोबाडी आहे म्हणजे म्हणजे ह्या एवढ्या मिश्या आहेत मोठ्या मुच्छड हाय शिकली मुच्छड लांब लांब मिश आहे त्या पुच्छड आहे होय हो तर ऐगो चालतंय की त्याला काय आहे तवा आल्या का माझ्या बहिणीचं लगा पार्लरच आहे की घराला लागून हा पाहिजे तवा बाजून येईल त्याला काय तवा चालतंय नाही ते चालल पण ह्याचं काय कराल हे म्हणजे ईग लावते ईग टकली आहे शिकली टकली टकले आहे माझ्या आईला शिकली टकली आहे होय टकले आहे आता नाही टकली आहे शिकली टकले आहे लगा म्हणजे सगळं मला पाहिजे तसंच होतंय लगा पाहुणे तुम्हाला सांगतो मी तालुक्याला जातो की नाही ती नाही का कपड्याच्या दुकानाच्या बाहेर असते ती बघा टकल्या बायका अशा उभ्या असते त्या की नाही त्या मला लय आवडते त्या तेच ती बघून की नाही मला काय वाटतंय अशा असलीच बायको मिळाली पाहिजे मला टकली बायको हा म्हणजे त्यांच्या टकल्यावर हात फिरवायला आवडतंय मला दुकानात गेलो की मी पहिला गेल्या येत त्याच्या आहे आणि तुम्हाला सांगतो शितली बरं लगीन झालं की नाही माझं दुसऱ्या दिवशी जावळा काढणार आहे ती. लग्नात जावळ काढाल होय लगेच टकली करणार आवडतच आपल्याला पण हेकणे आहे ना ती डोळं पण नाहीत खरे बकऱ्याचा डोळा लावला एकाला मग रातच्याला काढून ठेवती डोळे घ्यायला नाक आहे की नाही नाक खोटं आहे तिचं बोट नाही हाताला खोटं नाक लावून फिरते बोट नाहीत कान नाही आपलं हे नाही पण नाही ते तर नाही बुटकी हाय बस 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 लय झालं तुमचं एकने हाय वय म्या अशी बघतोय म्या अशी हाय वय म्या एक हाय वय यो एक हाय का बघा खिचून नाक बी हाय मला कान बी हाय ते बोट बी हाय ओढून बघा उगा काय बी सांगायला लागले एकने दिसते वय म्या तुला काय झालेलं का तू कशाला एवढी करतीये कारण मीच हाय शितली मी दुकानवाला आहे म्हणजे तू शितली आहेस होय हाय आणि मी दुकानवाला आहे ही शिकली हाय आणि मी दुकानवाला आहे आणि ह्यो तिचा झेंडू हाय आज पडतंय सगळं लगा तुमचं काय खरं नाही म्हणजे ही शितली आहे ओय शिकले आहे आणि ह्यो तिचा झेंडू आहे होय ओय झेंडू आहे वय मी सारखं झेंडू करते झेंडू आहे वय मी तुझा बाप साधा फुली जास्तीचं बोलू नको तू जास्तीचं बोल नको कोणाला नाव सांगेन अगं तुझ्या पमेला पण हानीन तो बाप साधा फुले आला इथं 4 पाकळे घेऊन केस घेऊन सारखं झेंडू बोलती मला पाहुण्यांसमोर तरी नको बोलू झेंडू बिंडू आता काय काय त्यांची हुरडा पार्टी चालली आहे बघ तिकडं पाहुणे काय करताय चालतंय की आता पाहुणं काय चालतंय शितली आहे ना हा चालतंय की पाहुणं नाही हा
माझ्या राखणीतलं कणीस आहे मी नसतोय सोडत. अगो हा म्हणजे तुमचं झंगाट आहे होय. नाही वाय नाही कसं आहे ओ ताई तुमचा फोटो होता हो माझ्याकडं. तुमचा फोटो होता या आल्यालाच ओळखलं होतं तुम्हाला. म्हणजे पण आता हिता आल्यावर तुमचा लगा रोमॅन्स चाललाय म्हणल्यावर कशाला मी डिस्टर्ब करतोय. आ नाही चांगला आहे चांगला आहे. चांगलं आहे ना. काय आता कळव तूच. हॅलो हो ऐका नका कळू पाहुणे. हा बा हा त्या समीरावासनी नकार कळवून टाका. नाही काय त्या पुरीचं आणि इथलं किराण्यावाल्याचं झंगाट आहे बघा. झंगट नाही आहे झंगट नाही आहे झंगट नाही आहे झंगट नाही 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 सांगा त्यासनी झंगाट नाही प्रेम आहे म्हणावं. फिरम आहे हं. फिरम आहे. अहो काय आवा आता सांगा की तुम्ही द्या की म्हणावं लावून लग्न. आ अहो काय डोळ्या पुढं आहे पोरग माझ्या चांगला आहे की दुकान सांभाळते सुखात ठेवलं व शिकलीला. हा बा आता माहिती आहे की ती म्हातारा ह्या कडा आहे ती समीरावांचं पण का तुमच्या शब्दाच्या बाहेर आहे तवा. सांगा तेवढं करा की काम. ठेवू का मग हा ठेवा ठेवा. अय ते माझ्या घरी फोन लावून माझं आणि पाहुणं पाहिजे तर असं. वा, कहर. सई सुंदर. मला ना ह्या सिरीजचं प्रोग्रेशन ज्या प्रकारे होतंय, ज्या प्रकारे ही लव्ह स्टोरी खुलतीये ते बघायला खूप आवडतंय. आणि तुम्ही ॲक्टर्स सगळे यातले नमा काय, पृथ्वी काय, सावत्या तू, शिवाली तू, प्रत्येक वेळेला ना एखादा प्रयोग रंगतो तशी ही सिरीज तुम्ही परफॉर्म करता आणि याचे अनेक प्रयोग असेच रंगत जाऊ देत आणि या जोडप्याचा प्रवास अगदी शेवटपर्यंत आम्हाला बघायचा आहे. मी तरी खूप उत्सुक आहे. प्रसादा वा 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 अप्रतिम जोरदार टाळ्या. फॅन्टॅस्टिक. ही सिरीज प्रचंड आवडती होत चालली आहे माझी कारण ह्याच्यामध्ये ना ह्युमर सोबत एक असं काहीतरी एलिमेंट आहे की जे तुम्हाला खेचून असं घट्ट धरून ठेवतं. त्यांच्यातला तो बॉन्ड, त्यांची ती लव्ह स्टोरी, मध्ये मध्ये त्या मैत्रिणीचा भोचकपणा आणि त्यात आज आलेलं पाहुणं. आता खरं तर तू यांची लव्ह स्टोरी पुढे नेली आहेस आता ती पुढपर्यंत पोहोचली त्यामुळे तुझी परत एंट्री या सिरीजमध्ये होईल का नाही आम्हाला माहित नाही पण जितक्या वेळा होईल तितक्या वेळा मनातनं एकच आवाज येईल चालतंय की. फार मस्त रोहित फार मस्त. पृथ्वी, शिवाली आणि नमा तुम्ही ही 3 कॅरेक्टर इतकी जिवंत करताना की ॲक्च्युली मी कुठल्या तरी गावात बसलोय आणि समोरच्या टपरीवर मी चहा पितोय आणि हे सगळं दृश्य बघतोय. इतकं जिवंत करता तुम्ही ते चित्र त्या लव्ह स्टोरीचं. फार मजा येते. ब्युटिफुल. आय लव्ह यू ऑल. वा वा कमाल कमाल. क्या बात. Give it up.